ज्या ब्लाऊजवर आपण वर्क करणार आहोत त्या ब्लाऊज पीसवर आपण मेजरमेंट करणार आहोत। आपल्याला सुरुवातीला आपला परफेक्ट असा ब्लाऊज घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जो मार्किंग करणार आहोत ना त्याच्यावर व्यवस्थित मार्कर म्हणजे व्यवस्थित न चुकता मार्क व्हायला पाहिजे। आपण सुरुवातीला आपल्या ब्लाऊजचं मेजर घ्यायचं आहे मोजपट्टीनं, म्हणजे आपली म्हणजे हाईट वगैरे किती आहे ब्लाऊजचे, व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्या सुरुवातीला सगळ्यांनी। हे अशा पद्धतीनं आपण ना उंची बघायची आपल्या ब्लाऊजची किती आहे। आता बघा, तुम्ही बघू शकता माझ्या ब्लाऊजची उंची 13 आहे आणि जो गळा आहे तो 9 आहे आणि हे तुम्ही गळ्याच्या वरचं तुम्ही आडवी बाजू बघू शकता ती 6 आहे। तुमच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसार तुम्ही हे घेऊ शकता, फक्त स्टेप बाय स्टेप ह्या अशा पद्धतीने जावा। आता आपल्याला आपल्या ब्लाऊजचं सेंटर घ्यायचं आहे सुरुवातीला, जेणेकरून आपण जे काही स्लीव्ज म्हणा बॅक नेक आहे बघा म्हणजे व्यवस्थित येईल। आपल्याला आपल्या ब्लाऊज पीसचं सेंटर करायचं आहे आणि तिथं पेन्सिलने किंवा खडूने सेंटरला लाईन ओढून घ्यायचं आहे। पट्टीच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित सेंटर लाईन ओढून घ्यायचं आहे एकदम स्ट्रेट। आपल्याला मार्किंग करताना पेन्सिलने करायचं आहे किंवा खडू घेतला तरी चालतंय, पण सुरुवातीला आपण फेंट करून घ्यायचं मार्किंग, जरी जेणेकरून आपलं जरी काही चुकलं असेल तर आपल्याला रफ करायला सोपं जाईल। डायरेक्टली डार्क करू नका। तुम्ही आता बघू शकता मी ब्लाऊज ठेवलेला आहे आणि कधीही तुम्ही लक्षात ठेवा, आपण ब्लाऊज ठेवल्यावर तर खालच्या साईडला ब्लाऊजच्या पीसला 1 इंचचा कापड आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे, जेणेकरून शिवायला तेवढीशी जागा आपल्याला सोडायची असते। 1 इंचचा जागा सोडून आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजचं। कंपल्सरी 1 इंचची जागा खाली सोडायची आणि तिथून मार्किंग करायचं आणि वर्क करायला सुरुवात करायचं। आणि आपल्याला तिथं 1 इंचची जागा सोडून आपल्याला तिथं लाईन ओढून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता माझ्या ब्लाऊजचा जो रुंदी होते ती 6 होते। आता मी ते मार्क करून घेते 6। म्हणजे 3 आपण जे सेंटरला लाईन ओढलेलं आहे 3 ह्या साईडला 3 ह्या साईडला, म्हणजे असं दोन्ही मिळून 6 झालेलं आहे। डिवाइड करायचं 6चं आणि आता उंची बघू शकता 9 आहे माझी उंची ब्लाऊजचे, तिथं मार्क करून घ्यायचं 9ला आणि दोन्ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं सुरुवातीला, फेंट ओढून घ्यायचं, डार्क नाही ओढून घ्यायचं पहिल्यांदा। शक्यतो पट्टीचा वापर करा, हाताने करू नका। तर अशा तिन्ही साईडने आपल्याला मार्क करून घ्यायच्यात, लाईन घ्यायचे स्ट्रेट। आणि आता बघा आपण मी इथं हाताने हाफ सर्कल करते, जेणेकरून गोल गळा येण्यासाठी। जर तुमच्याकडं हाफ सर्कलवालं काही असेल म्हणजे स्केल वगैरे असेल तर तुम्ही ते स्केल म्हणजे अर्धवर्तुळाची पट्टी असते आपल्याकडं, ते तुम्ही ठेवून जरी तिथं अर्धवर्तुळ काढला म्हणजे व्यवस्थित तुमचा तो हाफ सर्कल येऊन जाईल। त्यानंतर आपला जो खांदा आहे त्याचा आपण मार्क मोजून घेतलेला आहे, ते बघा आता 2.5 असेल, तिथे टिक मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडली। तुम्ही ह्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप जा, म्हणजे चुकणार नाही काहीच।
आता आपल्याला जे काही वर्क करायचं आहे ना ते आतल्या भागालाच करायचं आहे, ह्याच्या बाहेरच्या बाजूला काही वर्क करायचं नाही आहे. दोन्ही साईडला सेम करून घ्यायचं आहे. आणि परत एकदा आपण ब्लाऊज ठेवायचा, ज्या पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे त्याच्यावर ब्लाऊज ठेवून घ्यायचा आपला आणि कॉर्नरला मार्किंग करून घ्यायचा स्लीव्हच्या तिथं. ह्या अशा पद्धतीने 4 डॉट करून घ्यायचे. हे अशा पद्धतीने दोन्ही साईडला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि आपण डॉट केलं तर आपण चारी बाजूला ते 4 कॉर्नर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे स्केलने. अशा पद्धतीने आपलं बॅक नेक तयार आहे. आता माझ्या ब्लाऊजचं मला काठ खूप मोठा होता, मला तो काठ नको होता म्हणून मी जास्त सोडलेला आहे कापड खालच्या साईडला. जर तुम्हाला काठ तुमच्या ब्लाऊजला घ्यायचं असेल तर तुम्ही खाली 1 इंच सोडून तुम्ही वर मार्क करून तुम्ही डिझाईन करू शकता. 13 आहे उंची, तरी पण मी जास्त सोडलेला आहे, कापड मोठा होता म्हणून 13.5 घेतलेला आहे. जे फोल्ड केल्यावर शिवल्यावर ह्या अशा पद्धतीने आपलं बॅक नेक येणार. आणि नंतर फेण टाकून झाल्यावर बरोबर असले की मग आपण खडूने आपण ते डार्क करून घ्यायचं. या अशा पद्धतीने आपलं बॅक नेक तयार आहे, तुम्ही बघू शकता. सेम ह्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला तुम्ही पण तुमचं ब्लाऊज ठेवून करायचं आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला स्लीव्ज करायचे. आता त्यात पण आपल्याला सेंटर काढायचं आहे. स्लीव्जसाठी ब्लाऊजचं सेंटर काढायचं आहे आणि पेन्सिलने किंवा खडूने आपल्याला मार्क करून घ्यायचे सेंटरला. हा झाला आपला सेंटर. आणि सेंटरमधला अजून एक सेंटर काढून घ्यायचं, म्हणजे एक स्लीव्ज एका साईडला आणि दुसरा स्लीव्ज दुसऱ्या साईडला येईल. ह्या अशा पद्धतीनं ह्याच्या आतच आपल्याला आता स्लीव्ज ड्रॉ करायचा आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या स्लीव्हचं कॉर्नर जे आहे हाताचा तो मी तिथं ठेवून मार्क करते. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता आपण आपल्या स्लीव्हची उंची बघणार आहोत. खाली आपण 1 इंच सोडलेला आहे. सेम आपण कधी ब्लाऊज करताना बॅक नेकला म्हणा स्लीव्जला म्हणा खालच्या साईडला 1-1 इंचची जागा सोडायची आहे शिवण्यासाठी. आता बघा मी उंचीला तिथं मार्क करून घेतलेला आहे, डॉट करून घेतलेला आहे उंचीसाठी. आणि ह्या साईडलाही मी ड्रॉ करून घेत आहे. या अशा पद्धतीने ब्लाऊज फोल्ड करायचा आणि तो शेप द्यायचा आपल्याला. आणि सेम साईड आपल्याला अपोजिट साईडला करायचं आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता जे सेंटर आहे आपल्याला जो भाग मोठा असतो स्लीव्हचा तो सेंटरला यायला पाहिजे. जो छोटा भाग आहे आपला
स्लीवचा आतला भाग तो बाहेरच्या साईडने यायला पाहिजे. व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आणि मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने डॉटेड करून घ्यायचे आहेत आधी. आणि नंतर आपण जे 2 डॉट केलं तर खालच्या साईडला आणि वरच्या साईडला ते स्केलने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने नंतर पूर्ण झाल्यावर आपल्याला तो भाग डार्क करून घ्यायचा आहे. सुरुवातीला फेन टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडला आपल्याला स्लीव्ह झाल्यावर दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच जागा सोडायचा आहे शिवण्यासाठी. आणि तिथेही आपल्याला लाईन ओढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं वरच्या साईडला तुम्ही कितीही जागा सोडला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण दोन्ही साईडला आपल्याला 1.5 म्हणा, शक्यतो 1 इंच तर जागा आपण जास्त सोडली पाहिजे. जो आपण ड्रॉ केलेला आहे बघा आतल्या साईडचं, तिथंच आपल्याला वर्क करायचं आहे. जे साईडचे आपण 1.5 इंच जे सोडलेले आहेत बघा, तिथं आपल्याला वर्क करायचं नाही आहे. आतला जो भाग आहे बघा तेच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. जे साईडला आपण सोडलेले 1.5 इंच जे ते आपल्याला शिवण्यासाठी आपण एक्स्ट्रा कापड सोडणार आहोत. आणि दुसऱ्या स्लीव्हसाठी आपण काय करणार आहोत, सेंटर घेणार आहोत. सेंटर झाल्यावर आपण खडूने डार्क करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला तो छापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने डिप करायचा आहे, छापून जाईल तो व्यवस्थित पद्धतीनं. ते दुसऱ्या साईडला आपल्याला परत मार्किंग करायची गरज नाही. दुसऱ्या साईडलाही व्यवस्थित मार्क झालेला आहे आणि तो भाग आता आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुसला जाणार नाही. तुम्ही बघू शकता दोन्ही स्लीव्ज आपले तयार आहेत. कधी पण तुम्ही पण लक्षात ठेवा, फर्स्ट स्लीव्ज करायचा आणि दुसऱ्या वेळेस आपण स्लीव्ज करताना तो त्या पद्धतीनं तुम्ही छापून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून चुकणार नाही आणि वेळही जाणार नाही आपला. आणि दोन्ही स्लीव्जला आपण 1.5 इंच जागा सोडली आहे शिलाईसाठी. आता तुम्ही बघू शकता आपल्याला फ्रंट नेक काढायचा आहे, तर बॅक नेकच्या अपोजिट साईडला आपल्याला हा जो आपण आखणार आहोत ना, तो आपल्या लेफ्टला काढायचा आहे. फ्रंट नेक म्हणजे अपोजिट काढायचा आहे बॅक नेकच्या. आणि एका कॉर्नरला घ्यायचं, व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचं, मेजरमेंट करून घ्यायचं उंची वगैरे ब्लाऊजचं किती आहे फ्रंट नेकचे. तुम्ही बघू शकता उंची आता 6 आहे फ्रंट नेकचे. स्ट्रेट लाईन घ्यायचं आता आपण, जिथं मार्किंग डॉट केलं तर आपण त्या ठिकाणी एक आडवी एक लाईन घ्यायची आहे. दोन्ही साईडला आडवी लाईन घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे. आपण जे आता लाईन ओढलेला आहो ना, त्याच्या आतल्या साईडला आपल्याला वर्क करायचं आहे, बाहेरच्या साईडने बिलकुल करायचं नाही आहे. आपल्याला आतल्या साईडलाच वर्क करायचं आहे, बाहेरच्या साईडला बिलकुल करायचं नाही. तुम्ही बघू शकता हा बॅक नेक, फ्रंट नेक
आणि हे आपले दोन्हीही स्लीव्ज. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं ब्लाऊज मार्किंग करून झालेलं आहे. तुम्हीही अशा पद्धतीनं करा.